कृषी विभागाने आत्मा समितीचे हुमणी कीड नियंत्रण प्रशिक्षण आणि बक्षीस वितरण। राधानगरी तालुक्यातील कुडुत्री येथे कृषी विभाग आणि आत्मा समितीच्या वतीनं मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियानाअंतर्गत भात लागवड आणि हुमणी कीड नियंत्रणासाठी विशेष प्रशिक्षण आयोजन करण्यात आले। यामध्ये शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञान, नियंत्रण पद्धती आणि शास्त्रीय माहिती दिली गेली। उपविभागीय कृषी अधिकारी अरुण भिंगारदेवे यांनी प्रकाश सापळ्यांद्वारे हुमणी नियंत्रणाचा प्रभाव दाखवला। शास्त्रज्ञ शैलेश कुंभार आणि अभय कुमार बागडी यांनी संबंधित तंत्रज्ञान आणि कीड नियंत्रणाबाबत मार्गदर्शन केले। मंडल कृषी अधिकारी अनिल भोपळे यांनी 34,527 भुंगे गोळा करून सुमारे 17 लाख हुमणी अळींचे नियंत्रण केल्याची माहिती दिली। यावेळी आत्मा समिती सदस्य दीपक शेट्टी, तालुका कृषी अधिकारी श्रुतिका नल्लवडे, मंडल कृषी अधिकारी अनिल भोपळे, सहाय्यक कृषी अधिकारी युवराज पोवार, अमोल कांबळे यांनी मनोगत व्यक्त केलं। तसेच सरपंच शिवाजी चौगले, शांताराम बुगडे, रणजित गोंधळी, सविता बकरे, सुनील कांबळे यांसह तालुक्यातील भात उत्पादन करणारे शेतकरी उपस्थित होते। केके न्यूज साठी राधानगरीहून मिलिंद कांबळे। डॉक्टर डी.वाय. पाटील पॉलिटेक्निक कसबा बावडा कोल्हापूर शासनाच्या सर्व प्रकारच्या स्कॉलरशिप्स उपलब्ध। या माध्यमातून विद्यार्थ्यांना 50 ते 100% फी सवलत, अद्ययावत लॅबोरेटरीज, इंटरॅक्टिव्ह पॅनल युक्त क्लासरूम्स, विद्यार्थ्यांसाठी बसची सुविधा, नामवंत कंपन्यांमध्ये नोकरीची संधी। डॉक्टर डी.वाय. पाटील पॉलिटेक्निक कसबा बावडा कोल्हापूर। अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या कोल्हापुरी कारभार म्हणजेच केके न्यूज चॅनेलला सबस्क्राइब करा।